20,000 रुपयामध्ये म्हणजे 20,000 पगारामध्ये पेन्शन प्लॅनिंग कशी करावी असा एक प्रश्न विचारला जातो. तर पगार हा कितीही असो, 40,000 असेल, 50,000 असेल, 1,00,000 असेल, 2,00,000 असेल, तर एकच सूत्र त्याला लागू होतं की 80-20 म्हणजे 80% आपण आपल्या संसारासाठी, घर खर्चासाठी, आयुष्यासाठी वापरायचे आहेत आणि 20% रक्कम ही आपण बचत करायची आहे, गुंतवणूक करायची आहे. मग पगार कितीही असेल, पगार हा कितीही वाढला तर माणूस तो खर्च वाढवत नेतो, माणसाची लाईफस्टाईल वाढवत नेतो. म्हणून पगार कमी किंवा जास्त हे सूत्र नाही आहे. तर पगारामधून 20% बाजूला काढणं पगारामधून हे सूत्र महत्त्वाचं आहे. उत्पन्न वजा बचत बरोबर खर्च, मग त्याच्यानंतर खर्च करायचा आहे. बचत करून राहिलेले पैसे खर्च करायचे आहेत. हे पालन केलं की नक्की होईल सगळं.